नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICICI बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे स्टँड अलोन नंबर बघणार आहोत आणि त्याचसोबत आपण ICICI बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचे क्वार्टरली नंबर बघणे खूप इम्पॉर्टंट असते. कारण मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडची निफ्टी 50मध्ये 8.91% आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचे नंबर कसे आले आहे याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला निफ्टी 50वर पाहायला मिळू शकतो. कारण ICICI बँक लिमिटेडचे वेटेज आहे निफ्टी 50मध्ये 8.91%. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिझल्ट 19 जुलै 2025 म्हणजे आज शनिवारी दुपारी 3 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, मार्केटला ICICI बँक लिमिटेडचे नंबर कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. चला तर बघूया ICICI बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे स्टँड अलोन नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बोलूया इंटरेस्ट अर्न बद्दल. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 38,995 कोटी रुपयांनी 42,946 कोटी रुपये. तसेच ICICI बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढला आहे 42,430 कोटी रुपयांनी 42,946 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 45,997 कोटी रुपयांनी 51,451 कोटी रुपये. तसेच ICICI बँक लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 49,690 कोटी रुपयांनी 51,451 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर बघितला म्हणजे खर्च बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 29,972.86 कोटी रुपयांनी 32,705 कोटी रुपये. तसेच ICICI बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 32,026.62 कोटी रुपयांनी 32,705 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे, जो ICICI बँक लिमिटेडसाठी नेगेटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजनिंग इयर ऑन इयर बेसिसवर 1,332.18 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 1,814.57 कोटी रुपये. आणि ICICI बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 890.70 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 1,814.57 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 11,059 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 12,768 कोटी रुपये. तसेच ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 12,629.58 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून आला आहे 12,768.21 कोटी रुपये.
आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा EPS बघितला तर बँकचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ICICI बँक लिमिटेडचा EPS 15.73 रुपीजने वाढून आला आहे 17.91 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17.87 रुपीजने वाढून आला आहे 17.91 रुपीज. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट बघितला तर ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 2.15%ने 1.67%. तसेच ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे 1.67%, 1.67%. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, NPA जेवढा कमी होतो तेवढी बँकसाठी पॉझिटिव्ह पॉईंट असते. तर मित्रांनो, आपण ICICI बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर बघितले. आणि मित्रांनो, जर आपण कोणत्याही बँकचे जेव्हा पण नंबर बघतो तेव्हा त्या बँकचे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असते प्रोव्हिजनिंग, नेट प्रॉफिट आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे NPA. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जर आपण ICICI बँक लिमिटेडचा प्रोव्हिजनिंग बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे, जो ICICI बँक लिमिटेडसाठी निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे, जो ICICI बँक लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा NPA बघितला तर ICICI बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे आणि क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे. आणि मित्रांनो, NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडचा नेट NPA बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर ICICI बँक लिमिटेडचा टोटल रिझर्व अँड सरप्लस करंटली आहे 3,10,411.47 कोटी रुपयांचा. तसेच ICICI बँक लिमिटेडचा डिपॉझिट्स करंटली आहे 16,41,637.40 कोटी रुपये. तसेच ICICI बँक लिमिटेडची बोरोविंग्स करंटली आहे 2,18,883.44 कोटी रुपयांची. तसेच मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते 0 आहे. आणि मित्रांनो, जर आपण ICICI बँक लिमिटेडची शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार ICICI बँक लिमिटेडमध्ये FISची होल्डिंग आहे 45.83%, DISची होल्डिंग आहे 44.77% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICICI बँक लिमिटेडची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1ची स्टँड अलोन नंबर बघितले. त्याचसोबत आपण ICICI बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा
होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.